जय जय रघुवीर समर्थ. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पावली प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. पहिला श्लोकातलं चालू होतं आपलं. हां, श्रीराम जय राम जय. वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां, तेनेशस्य विधीयताम् अपि चितिः काम्ये मतिस्त्यज्यतां. पापोऽघः परधूयतां भवसुखे दोषोऽनुसन्धीयताम्, आत्मेच्छा व्यवसीयतां निजगृहात् तूर्णं विनिर्गम्यताम्. तर याच्यामधला आपला वेदो दुसरा चालू होता ना. पहिला आपण काल घेतला, आता दुसरा तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां. म्हणजे पहिल्यांदा वेदांचं पठण रोज करावं. आता वेदांचा अर्थ आपण चतुर्वेद घेतला, मग नंतर उपनिषद घेतला, आणि मग ते असं करता करता वेदांनाच आपल्या पातळीवर आणलं आपण. म्हणजे आपल्या पातळीवर, म्हणजे आपल्या समजण्याच्या पातळीवर त्यांनाच आणलं आपण. आता आता आपण म्हणजे आपण आणलं नाही, आपल्या संतांनी आणलं आणि ते आपल्याला अजून सोपं करून सोडलं. असं करत करत म्हणजे शेवटी सोप्यात सोपं काय तर मनाचे श्लोक, आणि मनाचे श्लोकसुद्धा अवघड वाटायला लागले. म्हणजे हां, म्हणजे आपली पातळी अशी आहे की कोणी किती सांगितलं तरी आपल्या डोक्यावरून जातं. म्हणजे असं झालं ते, नाही का. म्हणून ते म्हणतात की आता हे जे सगळे वेद सांगितलं, आता काल आपण जेवढं ऐकलं पाहिलं, तर त्या सगळ्यांचं थोडक्यात करता करता उपनिषद झाले, उपनिषदानंतर गीता झाली, भागवत झालं, अनेक लहान लहान स्फुट प्रकरणं झाले, सगळे आले त्याच्यामध्ये. जुनाट पुरुषाला ज्यांना स्वभाव गोसावी आले, हे सगळं सांगण्याचा अर्थ काय आहे की मुळातला वेदांचा जो विषय आहे परमेश्वराच्या प्राप्तीचा, तो अत्यंत सोपा करून आपल्यासमोर ठेवला. आता आपल्याला त्याच्यामधनं जे आपलं विहित आहे ते विहित आपल्याला कर्म करायचं आणि आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करायची. मग त्यासाठी त्यांनी वेदोक्त कर्तव्य कर्म, वेदोक्त म्हणजे उक्त म्हणजे वेदाने सांगितलेलं कर्तव्य कर्म हे प्रत्येकाने केलेच पाहिजे. आता वेदांची कर्तव्य कुठली आहेत, विहित कर्तव्य कुठली आहेत, तर ते नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, प्रायश्चित्त कर्म आणि निषिद्ध कर्म. आता वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळ्या संदर्भात जर पाहिलं तर ही 4च प्रकार असतील असं काही नाही. त्याच्यामध्ये अजून काही फेरफारसुद्धा असू शकतात. प्रत्येकजण आपापल्या मताप्रमाणे 4च्या ऐवजी कोणी 5 करेल, कोणी 6 करेल, पण मुळातला अर्थ तोच आहे की वेदोक्त कर्म आहे ते मात्र माणसाने केले पाहिजे. त्यापैकी आता नित्यकर्म जे आहे, जे नित्यकर्म आपण रोज केलेच पाहिजेत, तर ही नित्यकर्म कोणती ते आपल्याला पाहायचं. आता रोज करण्यासारखी जी नित्यकर्म आहेत त्याचेसुद्धा 2 भाग केले. एक श्रौत कर्म आणि दुसरं स्मार्त कर्म. श्रौत कर्म, स्मार्त कर्म. आता याच्यामधले श्रौत आणि स्मार्त या शब्दांचे अर्थ काही मला समजले नाही काय मुळामध्ये आहेत ते, पण नित्यकर्म श्रौत आवाज येत नाही, आवाज येत नाही का? आला का? बरं. हां, ठीक आहे. ठीक आहे. श्रौत कर्म म्हणजे त्याचे उदाहरण म्हणजे यज्ञयागादी कर्म, यज्ञयाग. त्याच्यानंतर अग्निहोत्रादी कर्म. त्याच्यानंतर श्रुतीने प्रतिपादित केलेलं कर्म, श्रुतीने सांगितलेलं कर्म.
म्हणजे श्रौत कर्म. आता याचं उदाहरण आपण सगळे घ्यायचे म्हणजे आपल्या दृष्टीने ते आहे की रोज आपण जे कर्म केलेच पाहिजे. त्यामध्ये स्नान आहे, रोजची संध्या आहे, स्नान संध्या, गायत्री जप आहे, स्तोत्र पठण आहे. स्तोत्र पठण रोज आपल्याला सद्गुरूंकडून प्राप्त झालेल्या म्हणजे अनुग्रह मिळाल्यानंतरचा जो जप आहे, मंत्राचा जप, तो जप करणं, हे सगळं आपल्याला श्रुतीने सांगितल्याप्रमाणे वेदाने प्रतिपादित जे आहे ते सगळं आहे. आणि आता स्मार्त कर्म म्हणजे उपासना कर्म. उपासना कर्म म्हणजे आपली दैनंदिन उपासना जी आहे, भगवंताच्या प्राप्तीसाठी मी म्हणलेली स्तोत्र आहेत, मी भगवंताची केलेली प्रार्थना आहे. अगदी त्या ध्रुवाने नरसिंहाची प्रार्थना केली ती असेल, गोपीने श्रीकृष्णाची जी प्रार्थना केली ती आहे. असं करत करत बलीने सुद्धा वामनावताराच्या वेळेस बलीने जे वामनाची पूजा केली तेव्हा बलीने जे वामनाचं गुणगान केलं ते, तर हे सगळ्या गोष्टी रोज वाचण्यासारख्या आहेत आणि ते आपण केलं पाहिजे. आणि हे दैनंदिन उपासनेसारखेच आहे. रोजच्या रोज आपला नामजप जो आहे, रोज आपलं जे काय अनेक आहे ते करणं, हे सगळं आपल्या नित्यकर्मामध्ये येतं. आता नैमित्तिक कर्म म्हणजे काय? नैमित्तिक कर्म म्हणजे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, विशेष पर्वणी असते, जसं गंगा दशरा आहे. गंगा दशऱ्याच्या त्या 10 दिवसामध्ये ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमीपर्यंत ही विशेष पर्वणी आहे. त्याच्यानंतर कुंभमेळा जो आहे त्या मेळ्याच्या ठिकाणी अशा वेळेस आपल्याला गंगेचं स्नान करणं हे आपलं नैमित्तिक कर्म आहे. मग ते निमित्ताने असतं. आणि आता नैमित्तिक कर्म करताना त्या विशेष पर्वणी असल्यामुळे त्यावेळेस आपल्याला दानधर्मसुद्धा केला पाहिजे. आता अलाहाबादच्या संगमावर जे गेलो आम्ही, त्रिवेणी संगमावर, तिथे ते बोटीत बसणारे लोक आधीच आपल्याला सांगून ठेवतात सगळ्यांना की महाराज तिथे गेल्यावर आपल्या अंगावर जे आहे ते सगळं तिथे दान द्यावं लागतं. असं म्हणल्यावर बरं, अरे म्हणतो आपण काय म्हणतो, आपण लगेच म्हणतो अरे मी तो पट्टा तर कालच विकत आणला कमरेचा, मग पट्टा काढून पिशवीमध्ये टाक. किंवा आदल्या दिवशी सांगितलं तर घरीच सगळं टाकून द्यायचं आणि जुने पुराणे कपडे घालून मग तिथे जायचं आणि मग स्नान केल्यावर ते दान द्यायचं. हां, ते कपडे सगळे द्यावं लागतात ते. तर याला दानधर्म नाही म्हणत. याला नाही म्हणत दानधर्म. खऱ्या अर्थाने दान आम्ही पण दान केलं तिथे त्रिवेणी संगमावर जाऊन. आमच्या अक्का नेहमी म्हणायच्या, अक्कांच्या भागवतामध्ये असायचा हा विषय. अक्का म्हणायच्या, जी बोहारी नेते रस्त्यावर आपल्याकडे काहीतरी मागायला नैमित्तिक कर्म म्हणून ग्रहणाच्या वेळेस, अमावस्येच्या वेळेस येतात ना, तर त्यांच्यासाठी बायका त्यांना देण्यासाठी काहीतरी काढून ठेवतात की ते आले की त्यांना द्यायचं. पण ते देताना म्हणतात की आता ब्लाऊज असेल तर त्याच्या गुंड्या काढून घेतात. कारण आपल्याला लागेल त्याच्या नाडा असेल तर नाडा काढून घ्यायचा. हे जे आहे ना, ते असं दान करू नका. आमच्या अक्का जे आहेत ना, त्या दैनंदिन व्यवहारामधल्या आपल्या ज्या चुका आहेत, जे आपले दानधर्मामधले दोष आहेत, ते दोष त्या सांगायचे. तर याला नैमित्तिक कर्म नाही म्हणत. जे चांगलं असेल, जे चांगलं आहे ते दुसऱ्याला दान द्या. आपल्याला जे आवडतं ते दुसऱ्याला दान द्या. तिरुपती बालाजीला गेल्यानंतर जसं आपण दान देतो त्या गुप्त हुंडीमध्ये, जे आपल्याला आवडतं त्याचं दान असतं. एखाद्याला चहाच खूप आवडतो तर तो एक चहाचा डब्बाच त्याच्यामध्ये टाकून देतो. पण आता मला कारले खूप आवडतात असं म्हणायचं आणि आवडत नसतात मुळामध्ये, आणि म्हणून तिथूनच 1 किलोभर कारले घ्यायचे आणि त्या देवाला देऊन टाकायचे.
आणि कोणी विचारलं तर सांगायचं की बा नाही मला खूप आवडतात म्हणून मी दान दिलं. असं माणूस दुसऱ्याला फसवू शकतो, पण आपल्या आत्म्याला फसवू शकत नाही आणि त्या परमात्म्याला तर कधीच फसवू शकत नाही. हे लक्षात घेऊन हे दान करायचं. त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. त्यानंतर श्राद्ध आहे, श्राद्धाच्या वेळेस तर्पण आहे. हे जे आहे ते सगळं मनोभावाने नैमित्तिक कर्मामध्ये येतं. म्हणजे नित्यकर्म आणि नैमित्तिक कर्म ही केलीच पाहिजे. आता तिसरा भाग जो आहे निषिद्ध कर्म. निषिद्ध म्हणजे जे निषिद्ध आहे, जे आपण करूच नाही, म्हणजे आयुष्यभर त्या कर्माचा आपण त्यागच केला पाहिजे. ते त्यागच केला पाहिजे. ते करण्यास अत्यंत अयोग्य आहे. किंबहुना निषिद्ध कर्म केले तर आपल्यावर पुन्हा म्हणजे काय ड्यू बसेल परमेश्वराकडून आणि तेवढा ड्यू आपल्याला भरावा लागेल, चालान फाडल्या जाईल. म्हणून ते अयोग्य आहे आणि मग ते आपण करण्याचं टाळलं पाहिजे आणि केलंच नाही पाहिजे. आता त्याच्याबद्दल दिलं आहे एक या ठिकाणी संस्कृत दिलं आहे, कलजम न भक्षयेत. कलजम न भक्षयेत. कलजम म्हणजे मांसाहार कधीही करू नये. निषिद्ध कर्म कलजम न भक्षयेत. नंतर हिंसा न कुर्यात. कुठल्याही प्राणीमात्राची हिंसा कधीही करू नका. आता ते आमच्या पुरा असं झालं की अक्कांची आठवण येते. अक्का म्हणतात भागवत सांगताना खूप डास वगैरे असले की अक्का म्हणतात त्याला मारू नका डासांना, म्हणून ते एक बरोबर रुमाल ठेवायचा आणि डास बसला की तिथं रुमाल उडवायचा. म्हणजे त्याला मारणं नाही पण तो उठला पाहिजे, आपल्याला चावला नाही पाहिजे इथपर्यंत करायचं. म्हणजे ती पण हिंसा आपल्याकडं होऊ नये. आणि मग हिंसा न करूयात. आता हिंसा करणं म्हणजे एखाद्याला मारणं म्हणजेच हिंसा असं नाही, पण दुसऱ्याचं मन दुखावणं ही सुद्धा हिंसा आहे. आपल्या मनाने दुसऱ्याचं वाईट व्हावं असे चिंतन करणं ती सुद्धा हिंसा आहे. किंवा दुसऱ्याचं एखादं काम बिघडलं तर त्यामध्ये आपण आनंद मानणं ही सुद्धा हिंसाच आहे. म्हणून दुसऱ्याच्या सुखे सुखावे, दुसऱ्याचे दुःखे दुःख व्हावे. म्हणजे दुसऱ्याला सुख झालं तर आपल्याला सुख झालं पाहिजे आणि दुसऱ्याचं दुःख पाहून आपली तळमळ झाली पाहिजे, आपल्याला वाईट वाटलं पाहिजे. हे नित्यकर्म आहे. आणि त्याच्या उलट असेल तर हे निषिद्ध कर्म. आणि मग तिसरं दिलं आहे की सुराम न पिबेत. सुराम न पिबेत. आता सुरा म्हणजे दारूचं व्यसन आहे, कुठलंही व्यसन आहे, हां ते व्यसन करू नये. गुरुचरित्रामध्ये दुसऱ्या अध्यायातच दिलेलं आहे. आणि समर्थसुद्धा आपल्याला सांगतात, सप्तव्यसनी जयाचे मन तो एक मूर्ख. सप्तव्यसनी जयाचे मन तो एक मूर्ख. आता हे सप्तव्यसन म्हणजे काय, हे आपलं होमवर्क. सप्तव्यसन म्हणजे कोणते कोणते. मग आता जसं आता त्यांनी दिला, आता प्रायश्चित्त कर्म. प्रायश्चित्त कर्म म्हणजे काय की आपण आपले नित्यकर्म करत असताना निषिद्ध कर्म करू नये हे माहीत असताना सुद्धा आपण एखादं निषिद्ध कर्म केलं, नैमित्तिक कर्मामध्ये आपण एखाद्या चुकलो तर त्याचं प्रायश्चित्त आपण घेतलं पाहिजे. म्हणजे चुकून जरी आपल्याकडून काही कर्म आपलं बिघडलं तर त्याचं प्रायश्चित्त काय आहे, म्हणजे त्याच्यात जर पाप निर्माण झालं तर त्याचं निरसन कसं करायचं ते म्हणजे प्रायश्चित्त कर्म. जसं श्रीमद भागवतात आपण पाहिलं असेल, भागवत कथेमध्ये आपण गेलो तर किंवा टी व्हीवर जेव्हा भागवत होतात तेव्हा रोजच्या रोज भागवत निरूपण झालं की मग शेवटी सगळेजण ते हात वर करतात आणि हरे महा हरे महा हरे महा 3दा उच्चार करतात. हा जो 3 वेळेसचा उच्चार आहे की आजचं जे मी कर्म केलं आहे सत्कर्म, ते करत असताना नकळत माझ्याकडून काही जर चूक झाली असेल तर त्याची माफी मागणं आहे, त्याची क्षमा मागणं आहे.
आता आपल्या शारदा माता, रामकृष्ण परमहंसाच्या पत्नी शारदा मातांचं म्हणणं अगदी सोपं असतं. तुमच्या मनात काही पाप आलं, त्या म्हणतात, तुमच्या मनात काही पाप आलं तर येऊन मला स्पर्श करा. माताजी म्हणतात, तुम्ही फक्त येऊन मला स्पर्श करा, तुम्ही पापापासून मुक्त व्हाल. त्या म्हणतात, मला स्पर्श केला आणि तुम्ही मुखाने गोविंद 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 असं 3 वेळेस म्हटलं तर त्या सगळ्या पापांपासून तुम्हाला मुक्ती आहे. म्हणजे या माताजींचा नुसता स्पर्श आणि गोविंद गोविंद जरी म्हटलं तरी प्रायश्चित्त कर्म झालं. त्या प्रायश्चित्तापासून आपली सुटका झाली. आणि म्हणून अशा प्रकारे साध्या साध्या ज्या आपल्याकडून चुका होतात त्या चुकांचं परिमार्जन करण्यासाठी हे सगळे उपाय वेगवेगळ्या ठिकाणी सांगितले. आता आपण हरे मा हरे मा हरे मा, एखाद्या चालता चालता ठेच लागली, हरे मा हरे मा हरे मा 3दा म्हटलं, गोविंद 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 उच्चार केला तरी आपण त्या पापापासून आपली निवृत्ती झाली. आता हे सगळं करत असताना नित्यकर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, ते करत असताना निषिद्ध कर्मापासून दूर राहून आपण जरी कितीही खबरदारी घेतली तरी आपल्याकडून काही ना काही चुका होतात. म्हणून ते प्रायश्चित्त करणं. जसं आता रस्त्याने जाताना एक ते मुंगळे असतात, मुंगळ्यांची एक लाईनच असते बघा, एकामागे आहे ना. आता आपण एवढे मोठे झालो असतो की त्या मुंग्यांकडे पाहायला किंवा त्यांच्यासाठी थांबायला आपल्याला वेळ नसतो. उदाहरणार्थ आपण वाहनावरून जात आहोत, तर वाहन उचलून त्याच्या पलीकडे नेऊन ठेवणं होत नाही आपल्याकडून, बरोबर आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, सगळे संत म्हणतात, मुंडलेकर महाराज म्हणतात की 8 प्रहर म्हणजे 8ही प्रहरामध्ये परमेश्वराचं नाम घेत जावं. म्हणजे अजाणतेपणे जरी माझ्याकडून काही चुकलं तरी मला त्यातून सुटका मिळेल परमेश्वराकडून. आणि म्हणून अखंड नाम स्मरावे, अखंड नाम स्मरत जावे. त्याचं कारण तेच आहे. आणि मग पुढे सांगतात की आता नियतम कुरु कर्मत्वम, हे कर्म करत असताना म्हणजे नैमित्तिक कर्म आहे, नित्यकर्म आहे, हे करत असताना नियतम कुरु कर्मत्वम म्हणजे हा आपला गीतेमधला श्लोक आहे, त्याचा आधार इथे घेतला आहे. नियतम कुरु कर्मत्वम. आता याच्यासाठी थोडा होमवर्क करावं लागलं मला. होमवर्क केला थोडासा. आता म्हणजे अर्जुनाने प्रश्न विचारला की एवढं सगळं युद्धकर्म करणं याच्यामध्ये मला म्हणजे घोर पापच आहे असं माझं म्हणणं आहे युद्धकर्मामध्ये. अहो किती आपण जेव्हा लढाईमध्ये इथे पाहतो, आपण लढाई करताना एखाद्याच्या पोटामध्ये तलवार खुपसणं हेच तर आपल्याला आधी म्हणजे कल्पनाच करवत नाही. आता ती खुपसल्यानंतर पुन्हा आपली तलवार काढून घेणं हे तर म्हणजे आपल्या कल्पनेच्याही बाहेर आहे. आणि पुन्हा दुसऱ्याला पुन्हा मारणं म्हणजे ह्या ज्या हिंसा आहेत ना, ह्या साधारण सत्वगुणी माणूस करू शकत नाही. ब्राह्मण तर करणं शक्यच नाही. फक्त क्षत्रिय जे आहेत त्यांच्यासाठी हे कर्म आहे. म्हणून आपल्या गुणकर्मानुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांच्यासाठी ही सगळी कर्म सांगितलेली आहेत. आणि मग अर्जुन म्हणतो की मला एवढ्या युद्धाच्या घोर अशा कर्मामध्ये का टाकता तुम्ही. तर कर्माचा त्याग जो आहे तो असंभव आहे. म्हणजे कर्म आपण त्यागू शकत नाही केव्हाही. कोणतंही कर्म असेल तर त्याचा त्याग आपण करू शकत नाही. पण कर्माचा स्वरूपाने त्याग केला, पण मनाने मात्र विषयाचं चिंतन राहिलं. एकीकडे आपण कर्माचा त्याग केला पण मनामध्ये मात्र विषयाचं चिंतन असेल तर मग आपलं जे आचरण आहे ते दांभिक झालं, दांभिक आचरण नाही का. अरे जे जे आपल्याकडे चांगलं आहे ते सगळं देऊन टाका असं आपण जेव्हा लोकांना सांगतो तेव्हा आधी आपल्याकडचं चांगलं आपण दुसरीकडे ठेवतो नाही का, म्हणजे ते जाऊ नये म्हणून. आणि मग लोकांना सांगतो पहा मी कसं सगळं दिलं, तुम्ही पण सगळं द्या.
म्हणजे तुम्ही सगळं द्या आणि त्यामध्ये काही चांगल्याच गोष्टी द्या, वाईट गोष्टी देऊ नका, पण ते स्वयतेचे आपणापाशी. म्हणजे दोष जे आहेत दुसऱ्याचे दोष दिसतात, पण ते जेव्हा आपल्याकडे असतात तेव्हा ते आपण झाकण्याचा प्रयत्न करतो. याला दांभिक आचरण म्हणतो. असं दांभिक आचरण जे करतात त्यांच्याकडून ही कर्म जी आहेत ती अशी नियतम कुरु कर्मत्वम, ते नियत कर्म जे आहेत ती सुद्धा फलदायी होत नाही. फलदायी होत नाही ती नियत कर्म. म्हणून गीतेतला जो श्लोक आहे 3ऱ्या अध्यायातला 8वा श्लोक, नियतम कुरु कर्मत्वम कर्मजायो हे कर्मणः शरीर यात्रापि च तेन प्रसिद्धेत अकर्मण. आता त्याच्यामध्ये विहित कर्तव्य कर्म आपली कोणती, म्हणजे हाच विषय पुन्हा एकदा गीतेच्या माध्यमातून पुन्हा आपल्याला समजावून सांगितलेला आहे की व्रत, उपासना, उपवास ते आहे. असा निषिद्ध कर्माचा त्याग जो आहे तो सोपा आहे, तो सुलभ आहे एक वेळ. पण जितका निषिद्ध कर्माच्या त्यागात, पण त्या निषिद्ध कर्माचा आपण त्याग केला म्हणजे निषिद्ध कर्म आपण केली नाही, तर त्यामध्ये मात्र आपल्याला लाभ आहे. निषिद्ध कर्म न करण्यात आपला मनुष्याचा लाभ आहे. पण जे नियत कर्म आहे, जे वेदाने आपल्याला सांगितलेलं आहे, ते जर आपण केलं नाही तर मात्र आपला नुकसान आहे, त्याच्यामध्ये आपला तोटा आहे. म्हणजे नियत कर्म जे आहे केलेच पाहिजे आणि निषिद्ध कर्माचा त्याग केला पाहिजे. आता नियत कर्माचं काय की वर्ण, आश्रम, स्वभाव, परिस्थितीनुसार जे जे प्राप्त आपल्याकडे कर्म आहे ते कर्म आपण केले पाहिजे. म्हणून पुन्हा एक श्लोक येतो की स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. आता याच्यामध्ये स्वधर्म जे सांगितलेलं आहे तेच आपल्यासाठी ते नियत कर्म आहे, वेदाने सांगितलेलं. आता स्वधर्म म्हणजे आता याच्यामध्ये 2 गोष्टी दिल्या. अर्जुनासाठी सांगितलं की युद्ध करणं हे क्षत्रियाचं कर्म आहे आणि ते त्याने केलंच पाहिजे. त्या युद्धापासून पळून जाणं हे काही योग्य नाही, कारण युद्ध करणं हा क्षत्रियांचा स्वधर्म आहे. आता हाच क्षत्रियांचा स्वधर्म दुर्योधनासाठी विचार केला तर तो चुकीचा आहे. कारण मुळामध्ये पांडवांचं युद्ध करणं हे कोणासाठी आहे, ते सत्याची प्रतिष्ठा करण्यासाठी, सत्याचा जय होण्यासाठी पांडवांनी युद्ध केलं. आणि दुर्योधनाने पण तेच युद्ध केलं. पण दुर्योधनाच्या मनामधलं जे मूळ स्वभाव आहे की आपल्याला जे आपलं नाही ते मिळवण्यासाठी त्यांनी युद्ध केलं. तसं पाहिलं तर दोघेही क्षत्रिय आहेत. युद्ध करणं हे त्यांचं विहित कर्म आहे. पण त्या विहित कर्माचा उद्देश पांडवांचा वेगळा होता आणि दुर्योधनाचा आणि कौरवांचा वेगळा होता. आणि त्यामुळे काहीतरी बळजबरीने दुसऱ्याकडून हिंसा करून घेणं आणि म्हणून युद्ध करणं हे केव्हाही निंदनीय आहे. म्हणून कृष्णाने अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त केलं. याचं कारण हेच आहे की ते तुझा स्वधर्म आहे आणि तू केलंच पाहिजे. एके ठिकाणी अर्जुन म्हणतात हे सगळं करण्यापेक्षा मी भिक्षा मागून राहतो ब्राह्मणासारखे. पण ते ब्राह्मणाचं कर्म आहे भिक्षा मागणं, क्षत्रियाचं कर्म नाही. आणि म्हणून त्यांना स्वधर्माचं पालन करण्याचं, आचरण करण्यासाठी कृष्णाने आग्रह केले. म्हणून श्रेयात स्वधर्म विगुणः परधर्मात सुनिष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. आता स्वधर्म आणि परधर्मामध्ये आपल्या लक्षात येते की आता आपण कशाला स्वधर्म म्हणायचं, कशाला परधर्म म्हणायचं. आपण बऱ्याच वेळेस विचारतो काय बा आपल्याकडे एवढं रोज काहीतरी एक सण चालूच असतो, मग त्याचे सगळे नियम असतात, मग हे खाऊ नका ते खाऊ नका, एवढ्या सगळ्या भानगडी. त्याच्यापेक्षा ख्रिश्चन लोक खूप चांगले, फक्त रविवारी चर्चमध्ये जायचं आणि मग बाकीच्या वेळेस काही संबंध नाही. आता दुसरे मुसलमान त्यांचेसुद्धा एकदा नमाज पडल्यावर काही नाही, एकदा महिनाभराचे उपवास केले की मग बाकीचं काही नाही, पुन्हा आपण मोकळे. तो एखाद्याच तेही चांगलं वाटायला लागतं माणसाला. असं जे आहे स्वधर्मापासून पळवाट नाही आहे. परधर्म म्हणजे स्वधर्मापासून पळवाट आणि परधर्माचा आपण स्वीकार केला हे चालणार नाही. पण ही जी कर्म आहेत आपली, ती कर्म आपल्याला केलीच पाहिजे. माणसाने कितीही विचार केला की मी कर्म करणारच नाही आता यापुढे, तरी तो माणूस
कर्मापासून दूर पळून जाऊ शकत नाही. कर्म त्याला करावंच लागतं. फक्त आता कर्म करतानाचा भाव जो आहे तो भाव महत्त्वाचा आहे. म्हणून आपण कर्तव्य कर्म असा शब्द आपण वापरतो. कर्तव्य कर्म आणि अनासक्त होऊन जसं सेवा आहे. सेवा करायची असेल तर मी सेवा करताना मला त्यातनं काय मिळणार हा विचार न करता भगवंताची सेवा करण्याची मला संधी या सेवेमुळे प्राप्त होत आहे असा भाव माझ्या मनामध्ये असला तर मी जे केलेलं कर्म आहे आणि त्यातून जे अनायासाने मिळणारं फळ आहे त्या फळाचा कुठलाही अंश माझ्या मनामध्ये राहता कामा नये. मग फळ कसंही हो. म्हणून गोंदवलेकर महाराजांच्या ह्याचं आपण म्हणतो, यश दे वा न दे रामा तुझी सत्ता. हाच सुबोध गुरूंचा आहे ना. यश दे किंवा न दे, फक्त मी कर्म करणं, त्यातलं यश आणि अपयश जे आहे ते त्या माझ्या कर्म करण्यावर अवलंबून आहे, माझ्या पूर्वकर्मानुसार अवलंबून आहे, माझ्या नशिबावरून अवलंबून आहे. माझं भाग्य जसं असेल तसं होईल. पण त्या पुढच्या परिणामाचा आपण आता विचार करायचा नाही. पण आजचं कर्म, आज जे माझं आहे विहित जे आहे ते मात्र मी केलं पाहिजे. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, बी वेअर अबाउट द प्रेझेंट, बी वेअर अबाउट द प्रेझेंट, डोंट वरी अबाउट द पास्ट, डोंट वरी अबाउट द पास्ट बिकॉज इट हॅज ऑलरेडी गॉन. डू नॉट बी अफ्रेड ऑफ अबाउट द फ्युचर बिकॉज इट हॅज येट टू कम. म्हणजे जे झालं त्याचा विचार करू नका आणि ते होऊन गेलं. आता याचा परिणाम उद्या काय होईल याचाही विचार करू नका. पण आज जे आहे क्रियमान आजचं, आज मी जे कर्म करतो आहे ते मात्र मी चांगल्या चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. ही खूणगाठ नेहमी मनाची बांधावी. आज जर माझ्याकडून काहीतरी वर्तणूक वेगळी होत असेल तर याचं कारण मी पूर्वी केलेली पापकर्म आहेत, है ना. आणि म्हणून निदान आजपासून तरी मी माझ्याकडून कुठलीही चूक होणार नाही याची काळजी मी घेईन. तर मग आपली उन्नती होत जाते. बरोबर आहे ना. त्यामुळे असा भाव ठेवून आपण हे सर्व कर्म केले पाहिजेत. आता जेव्हा कर्माच्या बाबतीत कर्मे सुनिश्चयताम, तर कर्माच्या बाबतीत अजून एक संदर्भ येतो. तो आपल्या ईशावास्य उपनिषदामध्ये आहे. ईशावास्य उपनिषदामध्ये दुसरा श्लोक आहे. पहिला श्लोक तर आपल्याला माहिती आहे, आपण नेहमी वापरतो. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत. म्हणजे हे सगळं जेवढं मला काही दिसतं, दृष्टीने मला जे काही मी पाहू शकतो या जगामध्ये, त्या सगळ्यांवर परमेश्वराचं अधिष्ठान आहे. परमेश्वराची कृपा त्या सगळ्यांवर आहे. त्याचं आच्छादन सगळीकडे आहे. त्यामुळे मला जे जे दिसतं, मी जे जे पाहू शकतो त्या सगळ्या ठिकाणी परमेश्वराचाच वरद हस्त आहे हे मला नक्की माहीत आहे. आता जेव्हा असा भाव साधकाचा असतो तेव्हा पुढचा शब्द तेन त्यक्तेन भुंजिता. तेन त्यक्तेन भुंजिता म्हणजे त्याचा मला उपभोग पण घ्यायचा आहे. दोन्ही काम आहे, सगळं आहे, साधन संपत्ती आहे, सगळं आहे. पण त्याचा मी उपभोग घेत असेल तर मग मी उपभोग घेताना मी त्याचा भोगता नाही हे मनामध्ये आलं पाहिजे. म्हणजे म्हणून अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. म्हणजे मी जरी जेवण करत असलो तरी माझ्या अंतरंगामध्ये अंतर्यामी असणारा जो भगवंत आहे तो हे सगळं कर्म करतो आहे, तो मला हे सगळं पचवून देतो आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी मी हा यज्ञ करत आहे. हा यज्ञाचा एक प्रकार आहे. आणि म्हणून पुढचं जे आहे ईशावास्यामध्ये तो श्लोक आहे कर्माच्या बाबतीत, कुर्वन्ने व हे कर्माणी. दुसरा श्लोक ईशावास्यांमधला, कुर्वन्ने व ही कर्माणी जिजीविषे शतम समा एवं त्वयी नान्यथे स्तोती न कर्म लिप्यते नरहा. म्हणजे साधारणपणे माणसाला कलियुगामध्ये आयुष्य जे आहे 100 वर्षाचं लाभलेलं आहे. आणि त्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 100 ही वर्ष मी जगावं असं वाटत असेल, प्रत्येकाला वाटणारच आहे की नाही. मृत्यू कोणाला आवडतो? 100 नाही 130 वर्ष पण जगायला आपण तयार आहोत. पण त्यासाठी आपण साधना केली पाहिजे ना.
100 देवाने दिले ठीक आहे, पण मला त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. पण त्याच्यासाठी साधना केली पाहिजे ना, ते आपल्याला नको असतं. आणि म्हणून 100 आपण म्हणतो ना वाढदिवसाच्या वेळेस जीवे शरद शतम, तर शरद शतम कशासाठी की हे आपल्याला उपनिषदाने आपल्याला लिहून दिलेलं आहे की तुमचं 100 वर्षाचं आयुष्य आहे आणि त्यामुळे तुम्हाला नित्य नैमित्तिक कर्म जे आहे ती करतच तुम्ही जगा, तर ते जीवे शरद शतम हे सफळ होणार आहे. आणि जे आपण कर्म करतो ते सगळे कर्म आपला उद्धार होण्यासाठीच आहेत. आता याच कर्माच्या बाबतीत अजून एक श्रुतीमधलं एक वचन आहे की ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिघांनाही मुंज असते, उपनयन असतं, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. आणि म्हणून ज्यांची मुंज झालेली आहे, जे अर्थात ब्राह्मण आहेत, त्यापैकी प्रत्येकाने अग्निहोत्र करावं. आता अग्निहोत्र ही प्रथा 50 वर्षापूर्वी आपल्या लहानपणी ती होती, खरं म्हणजे बरेच लोक करायचे. आता मी जेव्हा आपल्या आत्माराम महाराज एकेहाळीच्या मठात गेलो होतो, तिथून जवळ कोहीर नावाचा मठ आहे, आपला कोहीर गाव आहे, कोहीर गावात आपला मठ आहे. तर तिथे एक दक्षिणामूर्ती महाराज राहतात, दक्षिणामूर्ती महाराज, त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो. त्या महाराजांकडे जायचं म्हणजे आधीच नियम आहे, तिथे गेल्यावर आपल्या अंगातला शर्ट वगैरे काढून टाकायचा, त्यामुळे शक्यतो धोतरच नेसून जायचं, म्हणजे ते सोयीचं होतं. गेल्यावर आधी आपल्याला सगळं हातपाय धुवावं लागतं तिथे अलीकडे एका चौकात, आणि मग आपल्याला आतमध्ये प्रवेश आहे. आतमध्ये प्रवेश केल्यावर सुद्धा ते महाराज काही आपल्याला बाहेरून भेटत नाहीत. ते महाराज जे आहेत तर तिन्ही ठिकाण त्यांचं अग्निहोत्र सुरू असतं. अग्निहोत्र फक्त काय, आम्ही गेलो तेव्हा त्यांच्या पत्नी होत्या, त्या मात्र तिथे बाहेर आल्या, त्यांच्याशी आम्हाला बोलता आलं. तर तिन्ही ठिकाण अग्निहोत्र करणारे अशी माणसं आजही आहेत. ती अग्निहोत्र केली पाहिजे. श्रौत असो, स्मार्त असो, हे कर्म करत आपण माणसाने जीवन जगावं. आणि असं आपण जर नाही केलं, म्हणजे विहित कर्म आपण जर केलं नाही, तर एखाद्या आंधळ्याप्रमाणे आपली गती होती. आता आंधळ्याप्रमाणे गती कशी, ती सुद्धा एक उपनिषदातली कथा आहे. आपल्या चिंचोळकरांच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, सुरुवातीला दिली आहे. विवेकानंदाच्या पण वाङ्मयामध्ये ती कथा दिलेली आहे. कदाचित आपल्याला माहीत पण असेल की एक गाव होतं, त्या गावाला चारी बाजूने तट होते आणि त्या गावातून बाहेर पडण्याचा एकच दरवाजा होता. आता त्या गावातला एक माणूस आहे, तो आंधळा आहे आणि त्या आंधळ्या माणसाला त्या गावाच्या बाहेर पडायचं आहे. मग तो जाता 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 त्या भिंतीपर्यंत जातो, कंपाऊंड वॉलपर्यंत, आणि भिंतीपाशी गेल्याबरोबर एक हात त्या भिंतीवर ठेवतो आणि आता गोल फिरायला सुरुवात करतो. त्याला माहीत असतं की इथे कुठेतरी मध्ये दार आहे, ते दारातनं आपण बाहेर जाऊ शकतो. पण नेमकं त्यावेळेस काय होतं, तो जेव्हा फिरत असतो भिंतीवर हात ठेवून, तेव्हाच कुठेतरी त्याला डोक्यात खाजवतं, इथे कुठेतरी अंगाला हात लावतो, पायाला हात लावतो, असं करत तो हात काढून घेतो आणि इकडे चालणं चालूच असतं त्याचं. आणि नेमकं त्याच वेळेस तो दरवाजा निघून जातो आणि दरवाजा निघून गेल्यामुळे पुन्हा त्याला गोल 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 फिरवावं लागतं. ही उपनिषदातली कथा आहे. म्हणजे आपण जो आहे आपल्या देहधर्मामध्ये आपल्याला इथून मुक्त व्हायचं आहे, हा विचार माणसाचा निघून जातो. म्हणून मुक्तीचा मार्ग सोपा आहे. आता भिंतीपर्यंत गेल्यानंतर सोपाच आहे ना, 5 मिनटं नाही 2 तास लागतील, नाही 2 दिवस लागतील, पण दार तर सापडणारच आहे आपल्याला. पण ते दार सापडेपर्यंत आपण जे इतर व्यवहार करतो त्यामुळे आपली मुक्ती जी आहे ती होत नाही. आणि म्हणून पुन्हा पुन्हा आपल्याला त्या गावामध्ये गोल गोल फिरावं लागतं. तोच आपला जन्ममरणाचा फेरा आहे. आणि ते दार एकदा सापडलं म्हणजे आपली मुक्ती आहे. ही उपनिषदातली कथा आहे. आणि म्हणून माणसाने जीवे शरद शतम 100 वर्ष जगायचं असेल तर आपलं विहित कर्म जे आहे, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म जे आहे ते आपण मनापासून केलं पाहिजे. आणि मग पुन्हा येतं ते याबाबत अनेक श्रुतींचे संदर्भ या पुस्तकामध्ये दिलेले आहेत.
समर्थ आपल्याला जे सांगतात की आपल्याला कुठल्याही प्रकारची इजा न होता, दुःख न होता मी मार्गक्रमण केलं पाहिजे असं जर वाटत असेल तर जो मार्गावरून चाललेला आहे त्याचे आपण कास धरली पाहिजे. वाट पुसल्या विणं जाऊ नये. म्हणजे जो त्या वाटेवरून गेला असेल त्याचा आधार घेऊनच आपण चाललं पाहिजे ना. अन्यथा आपण आंधळ्यासारखे मार्गावर आहोत, रस्त्यावर आहोत, पण आपलं ध्येय जे आहे तिथपर्यंत आपण जाऊ शकणार नाही. म्हणून जनी जाणता पाय त्याचे धरावे. आणि मग जाणता कोण असेल ते सांगण्यासाठी तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. जाणता कोण आहे की आपले शास्त्र जे आहेत सगळे वेद वगैरे यांचा अभ्यास करायला आपल्याला तेवढ्यासाठी सांगितला. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थित. म्हणून वेद प्रतिपादक केलेल्या कर्माचेच तो अनुष्ठान कर. वेदांचं प्रतिपादन केलेल्या कर्मच आपण अनुष्ठान केले पाहिजे आणि त्यामध्येच आपल्याला मुक्ती आहे, त्यामध्येच आपलं श्रेय आहे आपलं. आता हे जर करत असताना मग पुन्हा प्रश्न येतो की आपण हे करत आहोत त्याच्यामध्ये आपण धर्ममार्गाने जात आहोत की नाही. आणि धर्ममार्गाने जायचं असेल तर मग मला त्याच्यामध्ये काय मिळणार आहे. दासबोधात पहिलीच ओवी आहे, श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जे येतं, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. आता माझं विहित कर्म आहे की मी रोज संध्या केली पाहिजे. आता रोज संध्या करणं किती जणांना शक्य होतं, किती जणांना होत नाही, तो विचार करा. आता संध्येची काही वेळ असते, सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळेस दोन्ही वेळेस संध्या केलीच पाहिजे. 3 वेळेस केली पाहिजे शास्त्रात सांगितलेलं आहे. पण नाही 3 तर 2 वेळेस तर आपण करू शकतो. पण विहित कर्म जे आहे ते टाळणं म्हणजे आपली उन्नती नाही, त्याच्यामध्ये आपली अधोगतीच आहे. म्हणून विहित कर्म जे आपण केले पाहिजेत. मग यामुळे काय फायदा. नित्यनैमित्तिक कर्म मी केले म्हणजे मला काय फायदा होणार आहे असा जर मनामध्ये भाव असेल तर मग पुन्हा आपल्याला सांगतात की धर्मो रक्षती धर्म. धर्मो रक्षती धर्म. हां, आता हे इथपर्यंत विचार आपण आज करूया आणि मग पुन्हा उद्या पाहूया आपण, नाही का. कर्मे अनुष्ठीयतां म्हणजे आपलं जे स्वधर्म आहे, स्वधर्माचं कर्म आहे, नियत कर्म आहे, त्याचं अनुष्ठान मी केलं पाहिजे. आणि ते करण्यामध्ये माझा काय फायदा म्हणजे आपण आपला फायदा आधी पाहतो मग ते काम करतो. पण फायदा माझा हो का न हो. जसं आपण म्हणतो, आमचे नानासाहेब देव नेहमी म्हणायचे की मुलांनी कोणतं काम केलं पाहिजे. देवांच्या पुस्तकात आहे, देव म्हणायचे जे काम केल्याने माझ्या आईवडिलांना आनंद होईल ते काम माझं विहित कर्म आहे. माझं विहित कर्म काय आहे की ज्यामुळे माझ्या आईवडिलांना आनंद होईल ते काम मी करत राहणार. आता हा एकच विचार मनात घेतला तर मी काय करावं आणि काय करू नये, नित्यनैमित्तिक कर्म कोणते, निषिद्ध कर्म कोणतं हे माझ्या लक्षात येतं. आता आईवडील म्हणजे हे एका जन्माचे झाले, पण आपले वेद प्रतिपादित जो काही धर्म असेल तो धर्म म्हणजे आपला जुनाट पुरुष आपण. मग त्याने जसं सांगितलं तसं आचरण करणं हे माझं कर्म आहे आणि ते मी केलं पाहिजे. आणि असे 100 वर्ष आपण जगलं पाहिजे. तर एवढा विचार करून आपण थांबूया. मी म्हटल्यासारखं हे म्हणजे इतर गोष्टीवर बोलणं आणि हे शंकराचार्यांच्या विषयांवर बोलणं किंवा असं गहन आध्यात्मिक विषयावर बोलणं म्हणजे आपली रेल्वे एखाद्या घाटातून चालली आहे. आमच्या विदर्भामध्ये रस्त्यावर पुष्कळ बोर्ड असतात, घाट सुरू. आणि घाट सुरू म्हणून 1-2 मिनटं नाही झालं की घाट समाप्त. म्हणजे त्या गाडी चालवण्याला समजतसुद्धा नाही घाट केव्हा सुरू झाला आणि केव्हा समाप्त झाला. म्हणजे तो विचार करतो समाप्त बोर्ड आला म्हणजे मागे घाट सुरूचा बोर्ड असणारच आहे. म्हणजे इथे विदर्भात काय सगळी सपाट जमीन असल्यामुळे घाटच नाही. आणि ते तिकडे आपण साताऱ्यावर तिकडे कोकणात गेले की मग 10-20 किलोमीटरपर्यंत घाट असतात. तसं हे सगळे अध्यात्माचे जे ग्रंथ आहेत, हे ग्रंथ म्हणजे आपली गाडी त्या घाटामधनं चालवणं आहे. त्यामध्ये कसरत खूप आहे, मेहनत खूप आहे आणि मेहनत असल्यामुळे थकवा आहे, कारण डोक्याला ताप भरपूर आहे. आणि म्हणून सर्वसाधारणपणे माणसं या भानगडीत पडतच नाही. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे की एखाद्या कर्माचा त्याग, कर्मापासून पळणं
हे काही योग्य नाही. ते कर्म आपण केलंच पाहिजे, केलंच पाहिजे. हां, इतर सर्व प्रपंचामध्ये समर्थ म्हणतात, प्रपंचा कारणे कष्टाळू आणि परमार्था कारणे लाजाळू. प्रपंचामध्ये तुम्ही एवढे कष्ट करता, पण त्याचा उपयोग काय? जे कष्ट करून मिळवलं ते इथंच राहतं आणि तुम्ही वर जाता. आणि वर जाता म्हणजे फक्त आत्माच जातो, बाकी सगळं खालीच राहतं ना. मग त्याचा उपयोग काय? प्रपंचा कारणे कष्टाळू म्हणजे या प्रपंचासाठी मी किती कष्ट करावे आणि त्या परमार्थाच्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी मी किती कष्ट करावे, हा बॅलन्स माणसाला सांभाळता आला पाहिजे. आणि मग त्यासाठी हे सगळं वेद प्रतिपादित धर्म काय काय नाही हे सगळं आपल्याला समजून घ्यावं लागतं. मला वाटतं इथं थांबूया आपण, नाही का? हां, मग नंतर उद्या पण आपण विचार करूया. हां, चला. जय जय रघुवीर समर्थ. रोज रोज मुद्दाम त्या श्लोकाचं आपण वाचन करतोय, म्हणजे तो निदान श्लोक पाठ तरी होईल. चला, ठीक आहे. हां, म्हणजे साधक संजीवनी जे आहे 2रा अध्याय 3रा अध्याय त्याच्यातसुद्धा हे कर्माबद्दलच दिलेलं आहे सगळं. हां, चला, चला. जय जय रघुवीर समर्थ. चलो, आमच्याकडे पण पाऊस पडू द्या. समर्थ. हां, हो, उद्या हां, हो, उद्या राम मंदिरात. हां, हो, आता उद्या त्या राम मंदिराचं उद्घाटन पाहायचं आहे आपल्याला. हां, काय काय म्हणजे सर विहित कर्मामध्ये हे आपलं स्वधर्म, नित्यकर्म आणि नैमित्तिक कर्म मोडतात का? मग हो हो, बरं. विहित म्हणजे डेझिग्नेटेड इंग्लिशमध्ये आपण डेझिग्नेटेड म्हणतो. हां, ज्याला आपण म्हणजे तुम्ही केलंच पाहिजे, त्याला काही पर्याय नाही दुसरा. हां, ते विहित कर्म. मग हां, मग आता पण आता झालं कसं की ब्राह्मण बिचारे दक्षिणेवर अवलंबून असतात. ते 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 पूजेला जातात. आता घरचा मुलगा जो पूजेला बसणारा असतो तर तो विचारतो, गुरुजी हे पॅन्ट चालेल का? आता ते गुरुजी काय करणार आहे, ते होच म्हणावं लागतं त्यांना. होच म्हणा. आता हो म्हणणं सुद्धा त्यांच्यासाठी पाप आहे. पॅन्ट कशी चालणार? ते पूजेला बसायचं तुम्हाला नाही चालत. बरं, मग पायजमा चालेल का? तर तोही नाही चालत, कारण तो शिवलेला आहे. शिवलेलं वस्त्र परमेश्वराच्या तिथे पूजेला चालत नाही, पहिली गोष्ट. त्यामुळे सोळं धोतर हे चालतं, आणि ते सुद्धा एकच असून चालत नाही, पुन्हा अंगावर एक पंचा पाहिजे. हां, आता माझ्याकडे जेव्हा पंचा, मी आधी सवय नव्हती मला धोतर नेसल्यावर पंचा घ्यायची. तर आमचे मधुकरराव अण्णा मला म्हणायचे, अरे पंचा नाही का तुझ्याकडे? मी देतो पंचा, हे घे पंचा. म्हणजे ते पंचेशिवाय ते कधी राहायचं नाही. म्हणजे दुसरं जे वस्त्र आहे, 2 वस्त्र पाहिजे की नाही, एक वस्त्र पण चालत नाही, आणि शिवलेलं तर चालतच नाही. हां, आता हे सगळं केलं तर आपण विहित कर्म करत आहोत. मग आता त्याच्यामध्ये किती पाप निर्माण होत आहे, किती पुण्य मिळत आहे, पण आपण त्या पुण्याचाच विचार करतो, पापाचा विचारच नाही करत. आणि म्हणूनच आपल्याला एक पारायण झालं की पुन्हा एक पारायण करावं लागतं. याचं कारण हेच, कारण पारायण घडत राहतं, पण त्याचं जे फलित आहे ते मिळत नाही ना. हां, त्याच्यामुळे पुन्हा आपल्याला पुन्हा वारी करावी लागते. हां, एक वारी पंढरपूरची केली आणि नाही केली, सावतामाळ्याने कोणती वारी केली? वारीच नाही केली. पंढरपुराला त्या पांडुरंगाला इकडे यावं लागेल. बस, म्हणजे एवढी ताकद आपल्या साधनेमध्ये असली पाहिजे. आणि ती येण्यासाठी सगळं हे बीज कर्म, त्याच
म्हणजे ह्याच्याने की सिन्सिअरिटीने आपण केले पाहिजे, बाकी काय. चला ठीक आहे, ठीक आहे, चला भेटू मग उद्या. बरोबर आहे, बरोबर. हां चला. श्रीराम श्रीराम. चला जय रघुवीर. जय श्रीराम. जय 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 रघुवीर समर्थ. चला बंद करा वाटत नाही ना. उद्या 4:30 वाजता. हो, बंद करण्याची इच्छा होत नाही. हो हो नाही बंद करा वाटत नाही. नाही बंद